फ्रंट फुटला पुढे आला होता विश्वासने. विश्वास बरा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बदल आली तर थोडंसं कमी. बॅकफूट थोडंसं मागे राहिलं आणि गोलंदाज कपिलने छानपैकी हेरलं त्या ठिकाणी शफलिंग होत असताना फलंदाजाला, आणि पहिल्या डॉटनी सुरुवात केली छानपैकी आपल्या संघासाठी. हा चेंडू स्मॅश केला विश्वासने. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल निखिलच्या हातात विसावतोय, काऊ कोणाच्या जवळ. विश्वास मागे फेल. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय वाशिरे संघाला. फटका खूप चांगला होता. एलिव्हेशनची थोडीशी कमी. विश्वासने कदाचित पाहिलं नसेल की क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. P1चं षटक सुरू आहे. डीप मिड विकेट आणि कॉर्नरच्या अगदी जवळ त्या ठिकाणी निखिल पेट्रोलिंग करत होता आणि कुठली चुकी न करता निखिलने खिळखिळी करून ठेवली खेळी. विश्वास मागेची परतीचा रस्ता दाखवला. चांगली गोलंदाजी पेश करतो या ठिकाणी कपिल नावाचा गोलंदाज. SK सापे संघ नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट देतोय आपल्या संघासाठी. विदाउट एनी रन, 1 लॉस देअर. जयेश आलाय मैदानामध्ये, 1 डाऊन बॅट्समन. हिरामन शेलाच्या सोबतीला शेलार बंधू जयेश. कपिल पुन्हा एकदा. हा कपिलचा चेंडू गोपनीसारखी बॅट फिरवली, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता जयेशने. चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट मिड विकेट जवळ. कव्हर करेपर्यंत सिंगल प्राप्त करतोय. चिक्की सिंगल ने या ठिकाणी धावफलक ओपन होतोय. चोरवा वाशिरे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव. हिरामनच्या बॅटमधून धाव आली होती. हिरामनने सुद्धा आमदार चषक गाजवलं होतं एकेकाळी आमच्या निंबोली या ठिकाणी. 7 षटकार लगावले होते 7 चेंडूंमध्ये विकी स्पोर्ट्स कुक्से विरुद्ध. फुल टॉस ज्युसी आणि चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने डीप मध्ये, बट देर इज अ डिक्लेअर झोन. सिंगल प्राप्त होईल. फलंदाजी छान होऊ लागले, परंतु भान सुद्धा ठेवावं लागणार आहे. छानच्या सोबतीला भान या ठिकाणी मस्त आहे. आरके ग्राउंड आहे आमने या ठिकाणचं. ग्राउंड खूप सुरेख आहे. काही बाधा वगळता नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा ग्राउंड नक्कीच एक्सटेंड केला जाईल. धावसंख्या आहे 2. भावले गावचे सन्माननीय यशवंतजी केणे साहेबांचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आपलं केणे साहेब. प्रसिद्ध उद्योजक आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचे अशोकजी पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत पाटील साहेब आमनेपाडाचे. हो हो, खूप छान फटका. एलिव्हेशन नाहीये, लॉंग ऑप्शनच्या खाली पोहोचत होता, पण तो सूर्य देवताचं आड सर आलं त्या ठिकाणी. झेल पकडताच आला नाहीये. 4 रन. थँक्यू. आपण राजकीय क्षेत्रातील 2 दिग्गज नावं पाहिली आणि ती त्यांचं येथे आगमन झालं. त्यांचं आगमन किती छानपैकी केलं. स्वागत. हिरामनने चांगला चौकार लगवाला, परंतु सुरेख झेल सुद्धा होऊ शकला असता. नशिबाची साथ लाभली वाशिरे संघाला आणि चौकाराने धावसंख्या फुलली आहे 6 धावा धावफलकावर. आणि ड्रेसिंग सुद्धा छान आहे दोन्ही मान्यवरांची, कारण पॉलिटिक्स लाईन मध्ये व्हाईट ड्रेस खूपच 99% समजलं जातं. आणि सामाजिक कार्य सुद्धा खूप छान आहे या 2 व्यक्तिमत्वांचं, केणे साहेब आणि पाटील साहेब. आणि त्यांचं खेळाप्रती कार्य सुद्धा खूप सुरेख आहे. चांगलं मोलाचं योगदान देत आहेत ते वेळोवेळी या परिसरामध्ये. फॉर द विकेट. हा कपिलचा चेंडू वळवलाय छानपैकी. स्विंग ऑफ द ब्लेड, स्क्रब द विकेट. डीप मध्ये कोणी नाही. 1 बाउन्स ऑफ द लाईन, 4 रन्स. इनफिल्डच्या डोक्यावरून फटकामाचा प्रयत्न दरम्यान आमच्या MD साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांच्या पाठोपाठ सुरेनजी दळवी. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. चांगला स्टार्ट म्हणू शकतो, परंतु दोन्ही संघ तुल्यबल आहेत, कारण 1 विकेट पडली हे महत्वाचं आहे. SK सापे संघाने विकेट्स प्राप्त केली. नक्कीच तुल्यबल संघ आहेत. दाखवत असताना आपला श्रेष्ठ खेळ या मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये नक्कीच बिग फाईट असेल. आज लाल रंग फार जास्तच दिसतोय. 4था संघ आहे जे मला वाटतं लाल रंग परिधान केलेल्या जर्सी. जी बिल्कुल, और लाल का मतलब धोखा भी होता है, खतरा होता है. और मुझे लगता है कि हिरामन का जो कैच ड्रॉप हुआ है, ड्रॉप ही मैं कहूंगा,
भले ही हाथ नहीं लगा फील्डर का, लेकिन कैच वो ड्रॉप ही माना जाएगा क्योंकि आसान मौका था। तो ये बहुत खतरनाक साबित हो सकता है एसके स्पोर्ट्स आपकी टीम के लिए। हीरामन शेलार बहुत ही विस्फोटक अंदाज में खेलने वाले बल्लेबाज है, उनको रोकना बहुत मुश्किल होता है अच्छे अच्छे गेंदबाजों के लिए। दत्ता सुतार आए हैं गेंदबाजी के लिए, अनुभवी गेंदबाज है। कपिल ने अच्छी गेंदबाजी की, एक विकेट चटकाया और 10 रन खर्च किए पावर प्ले के ओवर में। एक अच्छा यॉर्कर भी डाला था उन्होंने हीरामन को, और जिसका जिक्र मैंने मैच शुरू होने से पहले ही किया भी था कि कपिल एक ऐसे बॉलर है जो नई गेंद से भी यॉर्कर डालते हैं। नक्कीच हिरामन हा विस्फोटक फलंदाज आहे, कधी पण पलटवार करू शकतो. त्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचं जीवनदान देऊ शकत नाही, कारण एक्सक्यूज नाहीये क्रिकेट म्हणजे. फास्ट खेळा जरा, चुकीला माफी नाही. खेळत असताना मैदानामध्ये तुम्हाला कुठल्याही बाधेवरती तुम्ही नक्कीच नियंत्रण केलं पाहिजे. राऊंड द विकेट, खूप लवकर खेळलाय चेंडू, खूप उंच जातोय आणि खाली लँड होते. सुरक्षित होईल का? नाही, इट्स कॅच. आतिश माझी वरदेवी आईचे अमरखर गावाला, माझी वरदेवी आईचे अमरखर गावाला, चैत्र पावकाचे महिन्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू तितक्या टायमिंगने आला नाही. मिडलिंग ऑफ द बॅट चांगलं झालं, पण टायमिंग न झाल्यामुळे चेंडू जास्त उंच गेला. हेड आणि आयचं कॉम्बिनेशन जमलं नाहीये, हँड आणि हेडचं कॉम्बिनेशन जमलं नाहीये, त्या कारणाने चेंडू जास्त उंच गेला. बॅकलिप जास्त उंच गेली आणि त्या कारणाने सुरेख झेल सुद्धा टिपला गेला. अतिशनी ज्याला जिथे हिरामनला जीवनदान दिलं होतं त्या अतिशची जागा बदलली आणि त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की माझी जागा बदलली तर मी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. चांगला झेल गॅदर केला आणि अजून एक दुसरा धक्का लागला वाशिरे संघाला. धावसंख्या स्थिर असताना म्हणजे 10 धावा. काफी ज्यादा ऊपर खेल बैठे थे, 100% टाइमिंग देखने को नहीं मिली, थोड़ी सी बल्ले के ऊपर लगी गेंद। हा फुलटा चेंडू डाव्या स्टीला खूप सोडून बाहेर जातोय आणि बाईच्या रूपाने एक डिक्लेअर झोन मध्ये धाव सुद्धा मिळेल. पंच मुन्ना पठाण सर सांगत असताना स्क्वेअर ऑफ द पंच आहेत त्या ठिकाणी अभय पाटोळे आणि आमचे तिसरे पंच उमेश केणे एमसीचे पंच. धावसंख्या ह्या वाईडनी पुढे सरकेल ती म्हणजे 12. चेंज ऑफ पेस, बॅट चिकट, कॉट बिहाइंडची शक्यता होती ती दुसर झाली. बॅनरच्या जवळ गेला झेल, तो झाला फेल आणि एक डिक्लेअर झोन मधली धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या झाली एकने पुढे सरकते ती म्हणजे 13. 13 ऑन द बोर्ड. हळूहळू वाशिरे संघ इथे गेअर बदलण्याचा प्रयत्न करतोय. 2 धक्के लागलेत ऑलरेडी. ओमसाई वाशिरे संघ आधी सकाळच्या सत्रामध्ये हारलेला आहे आणि या संघाला नक्कीच आपल्या गावाचं प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंज द्यावी लागेल सापे संघाविरुद्ध. चांगला फटका उंच आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूच्या खाली पुन्हा एकदा आणि महत्वाचा गडी गारद होतोय. उज्ज्वल शेलार सारखा खंदा फलंदाज इथे गारद होतोय झेलच्या माध्यमातून. हिटमॅन हिरामन शेलारला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू टाकूच शकत नाही. दिवस असो, संध्याकाळ असो, रात्र असो, पहाट असो, हिरामनला असा चेंडू दिला म्हणजे नक्कीच हाय बॅकलिपनी चेंडूला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकतो हिरामन शेलार. कारण तो षटकारांचा बादशाह आहे. लागोपाठ 7 षटकार लावण्यामध्ये नक्कीच तो माहीर आहे आणि तितकाच पॉवरफुल फलंदाज माइटी महेंद्र. ही जोडी वाशिरा संघाला फार पुढे घेऊन जाईल आणि ह्या 6 धावा धावसंख्येला पुढे घेऊन जातात. ती म्हणजे धावसंख्या झाली 19. चिरोबा वाशिरे हळूहळू वेग वाढवते आपल्या धावांचा.
राऊंड द विकेटचा हा स्विंग केलाय चेंडू बॅकवर्ड स्लिपच्या दिशेने उंच जातो चेंडूच्या क्रॉस पोहोचला आणि झेल बाद. व्हॉट अ विकेट, ब्युटिफुल फलंदाज बाद. मोहन याने मोहित केलं सर्वांना. सुरेख झेल टिपला आणि हिरामनला निराश करून परतीचा रस्ता दाखवला. खूप उंच गेलेला चेंडू, जजमेंट खूप छान होतं, बॉडी बॅलन्स सुरेख होती. कुठे न पाहता चेंडूकडे लक्ष केंद्रित केलं आणि मोहनने विकेटची प्राप्ती केली. त्याला कंबाईंड श्रेय दिलं जाईल ते म्हणजे गोलंदाज दत्ताने निमंत्रण दिलं फलंदाजाला फटका मारण्यासाठी. 3 विकेटची प्राप्त केली या षटकामध्ये. अजून षटक संपत नाहीये. नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाज करतोय दत्ता. धावसंख्या स्थिर म्हणजे 19 वर. 19 ऑन द बोर्ड. 3 विकेट्स डाऊन हिअर. आता अजय पूर्णपणे मदार असेल माइटी महेंद्र वरती. बिल्कुल, वाशिरी टीम यदि हम देखें तो 3 बल्लेबाज ऐसे हैं जो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगाने का रिकॉर्ड बना चुके हैं. उसमें से 2 बल्लेबाज हीरामन और महेंद्र तो 2 बार ये कारनामा कर चुके. उज्जवल शेलार तीसरे बल्लेबाज है और अब महेंद्र के कंधों पर बड़ी जिम्मेदारी. ओह, लीजिए पहला बड़ा शॉट महेंद्र के बैट से. 6 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू इतकाही खराब नव्हता. अक्षरशः जागा बनवली. क्रीजचा वापर केला माइटी महेंद्रने. खेचून मारला म्हणू शकतो. मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मध्ये अक्षरशः फेकून दिलं चेंडूला प्रेक्षकांमध्ये. सनसनाटी निर्माण केली. एक तो आ गया और आना बाकी अशी म्हणायची वेळ आली. या षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 विकेट्स जरूर चटकाए दत्ता सुतार ने, लेकिन 2 बड़े शॉट्स लगे. उस वजह से उनका ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. 15 रन, थोड़ा क्या बहुत महंगा कहना होगा, क्योंकि इस ग्राउंड पर हम देख रहे हैं 4 ओवर में 35 रन बनाना भी थोड़ा सा मुश्किल ही है. मंच पर सम्माननीय यशवंत केणे साहब भावाले के बहुत ही बेहतरीन इंसान, बिजनेसमैन हैं और सामाजिक कार्यों में भी आगे रहते हैं. साथ में हम देख रहे हैं कि सम्माननीय अशोक पाटिल साहब भी है, मैन फ्रॉम आमनेपाड़ा. उनका भी सामाजिक कार्यों में बढ़ चढ़कर हिस्सा रहता है. तो 2 बड़ी शख्सियत और ओम साई हमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन के विद्यमान अध्यक्ष, उनके साथ सम्माननीय मदन दत्तू जाधव अर्थात एमडी साहब, सभी का हार्दिक स्वागत. 25 रन बने हैं 2 ओवर के खेल में. 4 बल्लेबाज जरूर आउट हुए हैं. वाशिरी टीम के बल्लेबाज ठान कर आए हैं कि बड़े बड़े शॉट से खेलने हैं, क्योंकि 4-5 बड़े शॉट्स भी लगते हैं 4 ओवर में तो आपका स्कोर 40 के करीब जा सकता है. ये रणनीति है वाशिरे के बल्लेबाजों की. नेवर लेकर निखिल पाटिल राइजिंग स्टार है. जिस तरह से विवेक शिलार बॉलिंग करते हैं बिल्कुल वैसा ही उनका बॉलिंग एक्शन है और उन्हीं की तरह विकेट भी चटकाते हैं. हालांकि विवेक शिलार काफी आगे निकल गए हैं इन दिनों. नक्कीच आपण अजून मान्यवरांमध्ये पाहू शकता की ग्रामपंचायत सदस्य सुभाजी जाधव सुद्धा दिसत आहेत आपल्याला आणि सुरेन दळवी सुद्धा आहे त्या ठिकाणी, जे खांद्याला खांदा लावून एमडींची नेहमीच मदत करत असतात. एमडीच्या सोबतीला जे हवंय ते करण्यामध्ये अग्रेसर भूमिका निभावताना सुभाष जाधव, सुरेन दळवी हे सर्व रथीमारती. आणि एमडी इज अ ब्रँड. इट्स नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. 2 षटकांमध्ये धावसंख्या 25. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. 2 ओवर के बाद यदि गेंद बदली जाती है तो पुरानी ही गेंद दी जाएगी. ये रूल है टूर्नामेंट में. 13.50च्या 12.50च्या वेगाने धावसंख्या झाली 25. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. आता मात्र डायरेक्टली 50% वाढ झाली धावांमध्ये. 15 धावा कुठल्या ह्या दुसऱ्या षटकामध्ये. 25 धावा 2 षटकात, तर 4 षटकामध्ये 50 का नको. एक्सपेक्टेशन्स वाढले पब्लिकचं, कारण मैदानामध्ये आहे माइटी महेंद्र, त्यासोबतीला आहे अनिकेत. देखिए गेंद को लेकर वहां पर खेल रुका हुआ है, क्योंकि बहुत पुरानी गेंद भी तो नहीं दी जा सकती है ना. ऐसा नहीं कि 10 ओवर पुरानी गेंद दी जा सकती है. 2 ओवर का खेल हुआ है तो 2 या 3 ओवर मैक्सिमम पुरानी गेंद मैदान में दी जा सकती है. वही बात को लेकर थोड़ी चर्चा हो रही है वहां पर. और बल्लेबाज भी गेंद को देख रहे हैं बार बार. महेंद्र, ये महेंद्र की आदत भी रही है. जब तक वो संतुष्ट नहीं होंगे मेरे ख्याल से गेम चालू नहीं होगा.
समय का ख्याल रखना है प्लीज महेंद्र। 25 रन बने हैं और 25 रन जोड़ेंगे तो 50 बन सकते हैं 4 ओवर में, और वो तो बहुत बड़ा टोटल फिर माना जाएगा। हालांकि हम देख रहे हैं सापे टीम के पास भी अच्छे पावर हिटर्स है, अच्छे बल्लेबाज है। ऋषि है, मोहन है, साथ में कपिल भी अच्छी बैटिंग कर सकते हैं। आतिश बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, बायत के बैट्समैन भावेश है उनके पास, तो लंबी बैटिंग लाइनअप है। खेल की फिर से शुरुआत, नया ओवर लेकर निखिल। दूर से खेला है गेंद हवा में, कैच का मौका बनेगा। फील्डर लॉन्ग ऑन से दौड़े हैं और कैच ड्रॉप। दीपेश ने की गलती, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। ऋषि करे बाजी 7 लाभी झेल सोडल्यामुळे चौकार लाभला या ठिकाणी वाशिरे संघाला. हा स्लोअर फुलटॉस होता. हॅमंड करायचा प्रयत्न, चेंडू जाते लॉंग ऑनच्या जवळून एका टप्प्याने अजून एक चौकार. भगवा ध्वज. खेळ तर छान सुरू आहे आणि डीजे आमचे झोप येण्यासारखी गाणी का लावतात तो प्रश्न पडलाय. खेळ तर फास्ट आहे, आतिषबाजी सुरू आहे मैदानामध्ये. गाणं सुद्धा एमडीच्या स्टाईलनी आतिषबाजीचं असावं, फास्ट असावं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ह्या चौकाराने. 33 धावा. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, कैच छूटा है उसका फायदा उठाते हुए अनिकेत। एक और करारा स्ट्रोक, इस बार डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, फील्डर मौजूद वहां पर। बढ़िया कोशिश, बहुत अच्छा क्रिकेट। कैच तो नहीं कर पाए लेकिन जरूर वहां पर कुछ रन्स अपनी टीम के लिए बचाए हैं फील्डर ने। बहुत ही बेहतरीन एफर्ट, मेरे ख्याल से ऋषिकेश है वहां पर। निश्चित रूप से 4 रन बचाए। मास्टर ब्लास्टर ऋषी फ्रॉम एसके सापे. ऋषीची फटकेबाजी सुद्धा आपल्याला बघायची आहे. खूप छान विस्फोटक फलंदाज आहे. धावसंख्या या धावांनी जाऊन पोहोचली ती 35 वर. अशा प्रकारची फटकेबाजी सुरू आली तर अजय 50च्या पार सुद्धा धावसंख्या जाऊ शकते. अशा संघाची परंतु नाही, अशी गोलंदाजी महत्वाची असणार आहे. परफेक्ट डिलिव्हरी. फलंदाज ऑन साइडला स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करत होता आणि शफलिंग पाहिलं फलंदाजाचं, लावून द विकेट गेला गोलंदाज त्या ठिकाणी निखिल. आणि ऑफस्टिकच्या जवळून चेंडू अँगल करून काढलं छानपैकी डॉट्ससाठी. हो हो, क्लीन बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक. खाली राहिला चेंडू, 3 फॉल आउट ध्वस्त. वापसी उनकी, डंडा बाहर। महिंद्रा स्पोर्ट्स में निखिल खेलते हुए नजर आएंगे सिटी क्रिकेट में, तो उनको भी एक अच्छा मौका इस सीजन में मिला है। सिटी क्रिकेट हालांकि अभी शुरू नहीं हुआ है, कुछ दिनों में हो जाएगा। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। इस बार दिशाहीन गेंद है, फिर से तेज गेंद, लेकिन इस बार नियंत्रण देखने को नहीं मिला। स्कोर आगे बढ़ता हुआ इस वाइड की बदौलत 36 रन 5 विकेटों के नुकसान पर। अनिकेत 10 रन बनाकर आउट हुए। पहले 4 बल्लेबाज बहुत जल्दी आउट हुए। हालांकि हीरामन ने अच्छी बैटिंग की, 2 चौके लगाए, 1 सिक्सर और 16 रन बनाए। इस बार अच्छी गेंद जरूर थी लेकिन विकेट कीपर से थोड़ी सी गलती, रुकी नहीं गेंद विकेट कीपर से, डिक्लेयर जोन में चली गई। अतिरिक्त रन और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 37 रन। चोरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम टॉस हारकर पहले बल्लेबाजी कर रही है एसके स्पोर्ट्स सापे टीम के सामने। 5 विकेट्स गिर गए हैं, 37 रन बने हैं, 37 for 5। नेक्स्ट मैच, सेकंड राउंड का आज का पहला मुकाबला, और क्या मुकाबला होने वाला है। एक ही जंगल के 2 शेर आमने सामने। विकी स्पोर्ट्स कुक से बनाम धनेश 11 कुक से। नक्कीच बिग बॅटल कमी सून. प्रेक्षको आपली स्क्रीन बंद करू नका, सामना पाहायला विसरू नका. विकी स्पोर्ट कुकसे वर्सेस धनेश 11 कुकसे. एका जंगलामध्ये 2 वाघ राहू शकत नाही हे तर आपल्याला माहिती असेल. कोणता राहील आणि कोणता जाईल ते आपल्याला नक्कीच पाहायला इथे मिळणार आहे.
इथे पाहण्यापेक्षा मी म्हणतो की ऑनलाईन बघा, अजून बरं होईल, कारण आम्हाला ते आवश्यक आहे सहकार्य तशा प्रकारचं. 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे 12.33च्या सरासरीने 37 धावा ठोकल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकात 10ची सरासरी, दुसऱ्या षटकामध्ये 12.50, तिसऱ्या षटकामध्ये डायरेक्टली गेअर बदलले आणि 12.33च्या वेगाने 37 धावा इथे वाशरधंग संघ उभा करतोय. 6 चेंडू असतील शेवटचे पर्यायी. देखना है क्या हुआ है वहां पर. स्ट्राइक इस समय महेंद्र माघी के पास नजर आ रही है. अंतिम गेंद थी ओवर की जिस पर डिक्लेयर जोन में गेंद चली गई थी और वो गेंद बल्ले से नहीं लगी थी और वही वजह है कि स्ट्राइक इस समय नए ओवर में महेंद्र माघी के पास है. माइटी महेंद्र जो बड़े बड़े शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं, मिस्टर हेलीकॉप्टर भी उनको कहा जाता है क्योंकि हेलीकॉप्टर शॉट बहुत अच्छा खेलते हैं. बहुत बढ़िया कंट्रोल उनका रहता है उस स्ट्रोक पर. बहुत कठिन बल्लेबाज है मैं समझता हूँ गेंदबाजी करने के लिए. आखिरी ओवर की जिम्मेदारी आतिश पाटिल के कंधों पर. समय काफी खर्च किया जा रहा है इस पारी में. साफे टीम के कैप्टन प्लीज कोऑपरेट करें. 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं. नक्कीच आतिशमध्ये सुद्धा क्षमता आहे की माइटी महेंद्र सारख्या फलंदाज तो थांबवू शकतो. अचूक लाईन आणि लेंथ जर निर्माण केली तर नक्कीच आपण फायटिंग बघणार आहोत या ठिकाणी. कॉन्टेस्ट असणार, पण तो हा असा प्रकारचा खराब चेंडू. झेलची दाट संभावना होती परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट फ्रॉम माइटी महेंद्र. 4 रन्स. कारल्याची डोंगरावा आपली उभी आहे माऊली. कारल्याची डोंगरावा. षटकाचा पहिला चेंडू असा जर दिला अजय, तो पण माइटी महेंद्र, तर पुढच्या 5 चेंडूचा तो नक्कीच पूर्णपणे समाचार घेऊ शकतो. कारण कॉन्फिडंट आता असणार आहे पुढे. कॉन्फिडन्स लेवल गोलंदाजी इथं खाली असणार आहे, परंतु तुम्हाला दडपणाला झुगारून कामगिरी करावी लागणार आहे. पहिला चेंडू तुम्ही खूप सुमार टाकला आणि त्याचा छानपैकी समाचार घेतला माइटी महेंद्रने. लॉफ्टेड ड्राईव्ह केलं ऑन साईडला. फुलटॉसची पर्वणी पूर्णपणे साधली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर. हालांकि पूरी तरह से बल्ले पर नहीं ले पाए थे फिर भी महेंद्र, लेकिन गैप में खेलने में कामयाब रहे. डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के दरमियान से 4 रन बटोरे. स्कोर 41-41. देखिए 2 ही गेंदें खेली है इस पारी में महेंद्र ने और दोनों पर बड़े शॉट लगाए. एक सिक्सर और एक चौका. 10 पर बैटिंग करते हुए अभी भी 5 गेंदें पारी में शेष है. एक बहुत ही अच्छा स्कोर ये खड़ा करती हुई चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी टीम एसके स्पोर्ट्स सापित टीम के विरुद्ध. सटीक लाइन पर और लेंथ पर गेंदबाजी करनी आवश्यक है. ऐसी सिचुएशन में यॉर्कर्स का भी आपको इस्तेमाल करना होगा. हालांकि यॉर्कर के खिलाफ भी अच्छे शॉट्स लगाते हैं महेंद्र, लेकिन फिर भी यॉर्कर किसी भी परिस्थिति में और खासतौर पर जब आप डेथ ओवर्स में बॉलिंग करते हो तो वो बहुत ही बढ़िया विकल्प रहता है गेंदबाज के लिए. मिश्रण भी करना होगा. एक तरह की गेंदबाजी बिल्कुल भी नहीं की जा सकती है महेंद्र जैसे खतरनाक बल्लेबाज के सामने. आतिश एक बार फिर से राइट अमोर द विकेट. पटकी हुई गेंद इस बार पुल किया है. कमाल का शॉट. 6 रन. दर्शन घेन मी तुझ डोंगरावर. हे कृपा माव अगरी खोल्यावर. चेंडू इतका खराबही नव्हता. जागा मल्लीने स्ट्रोक क्रिएट केला म्हणू शकतो. बॅकफुटला गेला. थोडासा फ्लाय झालेला चेंडू उसळी घेणारा होता आणि गुडलेनचा चेंडू होता. अक्षरशः ऑफसाईडने खेचून मारलं. पूल केला छानपैकी माइटी महेंद्रने. त्याच्यामध्ये क्षमता आहे. ऑन साईडला अतिशय स्ट्रॉंग आहे फलंदाज माइटी महेंद्र आणि या फलंदाज नक्कीच रोखावं लागेल. जर फलंदाज तुम्ही रोखलं नाही तर नक्कीच धावसंख्या अगदी शिखर गाठू शकते, जी आता गाठते वेगाने पुढे सरकते ती म्हणजे 47 ऑन द बोर्ड. वाशेर संघ भक्कम स्थितीमध्ये. देखिए पिछले सीजन तक महेंद्र की ये स्थिति रही थी कि नया सीजन जब शुरू होता था तो वो आउट ऑफ फॉर्म रहते थे. पहले 3-4 टूर्नामेंट्स में वो खुद भी कहते रहते थे कि जब नया सीजन शुरू होता है तो उनकी उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं होती है. लेकिन इस सीजन में बात अलग है. टीडीपीएल में कमाल की बल्लेबाजी की उन्होंने भूमिक 11 गांधारी के लिए और उसके बाद हाल ही में जो टूर्नामेंट निम्बोली में समाप्त हुआ वहां पर भी एक अर्धशतकीय पारी खेली. तो इस सीजन में शुरुआत से ही अच्छे फॉर्म में है महेंद्र माघे. बढ़िया गेंद इस बार अपील हो रही है. प्रश्न पूछा जा रहा है लेकिन अंपायर की सहमति नहीं. डिक्लेयर जोन में चली गई है गेंद. लेग बाई का इशारा करते हुए अंपायर मुन्ना पठान. ये बेहतर लाइन है, बेहतर लेंथ भी है, खासतौर पर लेंथ. अगदी परफेक्ट. चेंडू गुडलेनचा होता, खाली राहिला आणि चेंज ऑफ पेसचं सुद्धा मिश्रण होतं त्याच्यामध्ये. असं मिश्रण भर गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज आतिशला तरच माइटीला इथे थांबू शकतो. 2 लागोपाठचे छान फटके त्यानंतर कमबॅक करतोय. अशा प्रकारची गोलंदाजी मस्त आहे सापे संघाचा विचार करता. परंतु हा खराब चेंडू पुन्हा एकदा पूल केला जातोय. आपण डीप विकेट चेंडूच्या खाली पोहोचतोय. कव्हर करेपर्यंत फमलिंग झालं. दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी
देखना है अंपायर क्या फैसला लेते हैं इस गेंद पर। एक रन तो मिलेगा मेरे ख्याल से, लेकिन दूसरे रन का प्रयास क्या वैध था? क्या अनिकेत बल्कि जो दूसरे बल्लेबाज है ऋतिक, उन्होंने क्रीज क्या छोड़ी थी जब दूसरे रन का प्रयास किया जा रहा था, या फिर केवल महेंद्र ही दौड़ रहे थे? इस बात पर चर्चा हो रही है दोनों भी अंपायर्स के बीच में, अंपायर मुन्ना पठान और अभय पाटोले। गहरा विचार मंथन चल रहा है। जो भी निर्णय आएगा अंपायर्स का वो दोनों टीमों को मानना पड़ेगा। देखना है कंफर्मेशन क्या आता है। क्या बैट्समैन को आउट घोषित किया जाएगा या फिर ऋतिक को स्ट्राइक पर रखा जाएगा? एक रन, जी हाँ, तो ऋतिक को ही स्ट्राइक मिलेगा। महेंद्र, आप आर्ग्यूमेंट नहीं कर सकते हो अंपायर से, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। इट्स नॉट फेअर. स्पोर्ट्समनशिप जपा, खेळाडू वृत्ती सांगा आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. लाईव्ह स्पर्धा आहे आणि लाईव्ह पाहिलेलं सुद्धा आहे. त्या चेंडूती काय घडलंय ...50 और 51 धावांचं लक्ष्य. सो 51 धावांचं टार्गेट आहे. थोड्याच वेळात इनिंग्सला सुरुवात होईल एसके स्पोर्ट्स सापी संघाच्या. मात्र तत्पूर्वी आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे जाणार आहोत. असं म्हणतात की एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाही, परंतु या दोन्ही तलवारींना एकमेकांच्या विरोधात संघर्ष जरूर करावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. धनेश 11 कुकसे विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुकसे. धनेश 11 संघाचे संघनायक आलेले आहेत. विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या कॅप्टनला विनंती, त्वरित टॉससाठी यायचं आलेले आहेत. ओके, थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय यशवंतजी केणे साहेब आणि सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांना विनंती करतोय, आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आपल्या उपस्थितीत आम्ही पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. इट्स रेड वर्सेस रेड, इट्स कुकसे वर्सेस कुकसे. धनेश 11 कुकसे विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुकसे. पाहुण्यांचं आगमन झालंय. वेलकम सर. कॉइन एका बाजूला ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. यशवंतजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय.
विकी स्पोर्ट्स धनेश इलेव्हनच्या कॅप्टनने टॉस दिला, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तेच आलेलं आहे. तर टॉस धनेश इलेव्हन कोकसे संघाने जिंकला आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय या स्पर्धेचे अध्यक्ष MD यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी. त्याचप्रमाणे वाशिरे गावचे माजी सरपंच विश्वास अनंत पाटील यांच्या सौजन्याने थम्सअप. तर दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. चे आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय पाहुण्यांना आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. अक्षय, काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे. समोर संघ आहे आणि एकूणच कशा प्रकारे या मॅच कडे तुम्ही पाहत आहात? गावातीलच संघ तुमच्या समोर आलाय. खूप असा हा मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. खरं तर सर्वांची अपेक्षा आहे की मॅच चांगली झाली पाहिजे, मात्र एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून देखील या मॅच कडे पाहिलं जात आहे. काय बोलाल? हो, नक्कीच मैत्रीपूर्ण लढत असेल. तर साधारणतः किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील समोरच्या टीमला? 40च्या आतमध्ये. 40च्या आतमध्ये. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट. पंकज, टॉस गमावलाय, मात्र तुमची टीम खूपच मजबूत आहे. पहिल्या मॅचमध्ये काय वाटतं कुठेच चुका झाल्या होत्या, काहीतरी चुका आम्हाला पाहायला मिळाल्या. तुमचं काय म्हणणं आहे? बॅटिंग लाईन मध्ये खूप चुका झाल्या. अगदी बरोबर, कारण बंटीनेच एखादी किल्ला लढवला होता. तर या मॅच मध्ये आता प्रथम बॅट्समन कडून उभारण्याचा 40 ते 45 तिथे खूप डिपेंड आहे. संघामध्ये काही चेंजेस वगैरे? चेतन पाटील बिन. अच्छा, तर एक चेंज केलेला आहे. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, टॉस सामन्याचा झालेला आहे. धनेश इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे, मात्र आपण आता व्यासपीठावर पाहुण्यांना सन्मानित करणार आहोत. या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मदन दत्तू जाधव साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावर उपस्थित आमणेपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय अशोक पाटील यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. पंच 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. तुम्ही पाहू शकाल माननीय श्री अशोक पाटील साहेब आमणेपाडा गावचे समाजसेवक या पंचक्रोशीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुभाषजी जाधव, सुरेंद्र दळवी आणि MD जाधव यांची शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर भावाळे गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक माननीय श्री यशवंत केणी साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. थँक्यू डीजे. हे पाहुणे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सदिच्छा भेट आणि शुभेच्छा देखील देत आहेत. खूप बहुमूल्य असा वेळ त्यांनी खर्च केलेला आहे, तर त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. थँक्यू सो मच यशवंत केणी साहेब आणि अशोक पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. 51 धावांचा पाठलाग SK स्पोर्ट्स सापे संघ या मॅच मध्ये करत आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाविरुद्ध. 2 चेंडूंवर 2 धावा, दोन्ही सिंगल्स. पहिल्या बॉलचा सामना केला होता आकाश शास्त्रीने आणि अक्षयनं पहिल्या बॉलचा सामना केला होता. एक हार्ड हिटर आहे. दुसऱ्या बॉलवर आकाशनं एक धाव घेतली. आता मात्र चांगला बॉल आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न फसला होता, अपील देखील झालं आणि धावचीतची देखील संधी होती. मात्र आपण पाहतोय की मिडॉनचा जो खेळाडू आहे तो बॅकअप करण्यासाठी अगदी योग्य रेषेत आला नव्हता, त्यामुळेच चेंडूची फेक केली नाही हिरामण शेलारनं आणि फिल्डरवर थोडासा नाराज देखील दिसला. एक धाव कंप्लीट केली. लेग बायचा इशारा पंचांनी केला. जोरदार अपील मात्र लेग बिफोर साठी करण्यात आलं होतं. ओमकार माळी आणि प्रसाद मागे यांच्या माध्यमातून आकाश शास्त्रीसाठी पारितोषिक आलेलं आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केल्यास 2021 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील असणार आहे सापे टीमला. आपटी दिली बॉलला, हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बरोबर बॅटच्या पट्ट्यात बॉल घेता आला नाही, मिडल करता आला नाही. वरची कडा लागली. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून गेलाय. फक्त सिंगल्स येत आहेत. पहिल्या 4 चेंडूंवर 4 सिंगल्स. हिरामण शेलार खूप चांगली गोलंदाजी करतोय. आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये हिरामण शेलार. पॉवर प्लेचं षटक आहे आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. एक डीप मिड विकेटला खेळाडू दिसतोय, एक लॉंग ऑन आहे. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस वेट करून पुल केलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली. जयेश शेलार कुठलीही चूक करत नाही. गुड कॅच.
फलंदाज बाद अक्षय पाटील. आई आगऱ्यांची आई कोल्यांची एक वीरा माऊली. आई आगऱ्यांची आई कोल्यांची एक वीरा माऊली. फटका जरूर चांगला होता, मात्र अजून गॅप मध्ये खेळण्याची आवश्यकता होती. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले मध्ये गॅप मध्ये खेळणं गरजेचं असतं. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात आणि त्यापैकी जर एकाच्या हातात तुम्ही झेल देऊन तंबूत परतत असाल तर निश्चितच कुठेतरी तुमच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह लागतो. अक्षय पाटीलने निराश केले. नवीन बॅट्समन आपण पाहतोय आतिश पाटील, याच्याकडे भरपूर चांगले चांगले शॉट्स आहेत, क्लासिकल शॉट्स आहेत, इम्प्रोवाइज क्रिकेट देखील तो खेळू शकतो आणि मोठमोठे फटके खेळण्याची कुवत असलेला हा फलंदाज आहे. फलंदाजांना कुठेतरी आक्रमण करावंच लागणार आहे गोलंदाजांवर हा सामना जिंकण्यासाठी, कारण अजूनही आपण पाहिलं तर 47 धावांची तब्बल आवश्यकता आहे. फक्त 19 चेंडू शिल्लक. सध्या धावफलकावर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झळकतायत. पुढचा बॉल सामना करतोय आकाश. ओहो, ओव्हर पिच बॉल, फायदा उचलता आला नाही. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली. खूप छान संधी होती. सरळ बॅटचा प्रहार करून एक षटकार मला असं वाटतं की जोडता आला असता, परंतु खूप जोरात खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर योग्य नजर पाहायला मिळाली नाही आणि चुकीच्या लाईनवर विशेषतः आपण पाहिलं की बॅट फिरवली गेली होती, त्यामुळे कुठलीही धाव मिळत नाही. सक्सेसफुल षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय आपल्याला एसके स्पोर्ट्स सापे संघ. धावसंख्या 1/4. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की निव्या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. हेवी टेनिस बॉलने ही स्पर्धा खेळवली जात आहे आणि हे सर्व चेंडू या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत मिस्टर सुरेन दळवी यांच्या माध्यमातून. आमणे गावातील एक युवा उद्योजक या स्पर्धेसाठी फार महत्वाचं योगदान, एमडींच्या खांद्याला खांदा लावून ते कार्य करतायत. त्याचबरोबर मिस्टर विवेक नामदेव पाटील, खांडवा गावातील युवा उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिकासाठी आकर्षक बाईक देण्यात आलेली आहे, तर त्यांचं देखील फारच मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. साई बजागे असतील किरवलीचे उद्योजक, साई स्पोर्ट्स किरवली संघाचे सर्वेसर्वा, त्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, तर त्यांचं देखील खूपच महत्वाचं योगदान आहे. अनंता केणे यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. आणि कालपासून आपण पाहतो की दैवत त्यांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. दैवत वेळेकर, मॅन फ्रॉम इताडे, आणि त्यांना देखील आपण उद्या ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत इताडे संघाचे. नवीन षटक घेऊन जय शिलार. स्विंग अँड मिस, गुड डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस आउटसाइड द ऑफ स्टंप. प्रेशर वाढलंय फलंदाजांवर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा जोडता आल्या नाहीत. हिरामणनं जास्त संधी दिली नाही आणि आता जयेशनं देखील खूप चांगल्या बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. समीकरण फारच कठीण झालंय फलंदाजांसाठी. 17 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 47 धावांची विजयासाठी अजूनही आवश्यकता. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. पुढे सरसावलाय आतिश, मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडूच्या लाईन मध्ये जात नाहीये. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर केला होता, मात्र गोलंदाज अतिशय चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी करतोय. चेंडूची लांबी यावेळेस जाणून बुजून कमी केली होती, कारण फलंदाज थोडा पुढे येत होता. सुरेख गोलंदाजी. ओव्हर पिच बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय, मात्र गॅप मिळत नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग झाली आहे. एक धाव जरूर मिळते, मात्र सिंगल डबल आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. चौकार षटकारांची पेरणी करणं गरजेचं असेल. चौकार षटकारांची उधळण करावी लागणार आहे एसके स्पोर्ट्स सापे टीमच्या फलंदाजांना. चेंडूची आता मात्र चांबडी लोळवावीच लागणार आहे विजयासाठी. नेक्स्ट बॉल. ओहो, काय जबरदस्त लाईन मेंटेन केली. पहिल्या बॉल पासून आपण पाहतोय की उजव्या इष्टीच्या बाहेरच मारा केला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडेसे मूव देखील होत आहेत आणि पूर्णपणे वेगात फलंदाजांना बीट केलं जात आहे. दमदार गोलंदाजी जयेश शिलारच्या माध्यमातून. फक्त एक धाव खर्च केली, 4 चेंडू टाकलेत आणि पूर्णपणे आपण पाहतो की वर्चस्व या मॅच मध्ये चिरोबा वाशेरे संघाचं. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचा आपण विचार केला तर लास्ट टू लास्ट सीझन पडघा टेनिस क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. खानिवली आणि वाशेरे या दोन संघांनी दमदार कामगिरी केली होती. वरच्या क्रमांकावर रँक करत होते. मागच्या सत्रामध्ये थोडीशी कामगिरी मात्र खालावली.
यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल समोरच्या दिशेनं गॅप मधून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. गाढान घेऊनी आई तुझे मी पायाशी येते गाढान घेऊनी आई तुझे मी पायाशी आई आगऱ्यांची आई गोल्यांची. खोलवर टप्प्याचा बॉल होता ओव्हर पिच आणि या बॉलचा मात्र जरूर फायदा उचललाय फलंदाज आकाशने. एक घणाघाती प्रहार केला, शक्तिशाली प्रहार. गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑनला खेळाडू होता, लॉंग ऑफ देखील आहे, मात्र दोघांच्या मधून बॉल काढलाय 4 धावांसाठी. या स्पर्धेसाठी अनंता केणे, मॅन फ्रॉम बावाळे, निश्चितच जबरदस्त त्यांची देखील मेहनत आहे, अथक परिश्रम आहेत आणि काल खेळ देखील त्यांचा जबरदस्त राहिला. ऑन साइडला मात्र हा बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. चांगलं टायमिंग जरूर साधलं होतं, परंतु बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला फटका गेला, त्यामुळे फक्त एकच धाव मिळते आकाश शास्त्रीला आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 51 धावांचा पाठलाग करत असताना एसके स्पोर्ट्स सापे संघ जरूर पिछाडीवर पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1/10. उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती आस्किंग रेट जर आपण पाहिला तर 20.50 रन प्रति षटक. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा योगेश पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे योगेश. भरपूर चॅलेंजिंग स्कोर पाहायला मिळाला या मॅच मध्ये. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं प्रथम बॅटिंग केली, टॉस गमावल्यानंतर सुरुवात कुठेतरी अडखळणारी झाली होती. पहिला गडी 0वरच बाद झाला होता. कपिलनं पहिला झटका पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर दिला होता, विश्वासला बाद केलं होतं. त्यानंतर जयेश वन डाऊनला आला, उज्ज्वल आला 4थ्या क्रमांकावर. ते फलंदाज लवकर बाद झाले, परंतु हिरामण शेलारनं अटॅकिंग क्रिकेट खेळला आणि 16 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहिलं की फिनिशिंग टच अनिकेत आणि महेंद्रने चांगली बॅटिंग केली. महेंद्रने 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं आपल्या टीमसाठी 17 धावांचं योगदान दिलं. तर त्यांच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावर आपण पाहतो की एक मोठी धावसंख्या उभी केली, 50 धावा. आणि आता प्रत्युत्तरात कुठेतरी मागच्या पायावर दिसतोय एसके स्पोर्ट्स सापे संघ. फक्त 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थँक्यू सो मच अजय. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण जर पहिली इनिंग जर पाहिली तर चांगली फलंदाजी आज चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण आज पहिला संघ जो ठरतो ज्यांनी 50 गाठली आणि त्याचा पाठलाग करत असताना एसके स्पोर्ट्स सापे संघ थोडासा स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक आपण पाहिल्याच राजे हिरामनने खूपच चांगली गोलंदाजी साकारली, कारण थोडीशी दुखापत असल्या कारणाने सुद्धा तो नक्कीच आज या स्पर्धेमध्ये सहभाग झाला. त्यांना मी नक्कीच प्रश्न सुद्धा विचारला होता की तू पूर्णपणे फिट आहेस का, परंतु नक्की त्यांनी सांगितलं थोडीशी सिक्वेशन थोडीशी खराब आहे, त्यामुळे मी नक्कीच मी वापसी करतोय. परंतु या ठिकाणी चेंडू हवेत, जजमेंट चुकीचं, झेल ड्रॉप, जीवनदान मिळतो आकाशला आणि या जीवनदानाचा फायदा उचलेल का हा प्रश्न आता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये निर्माण होऊ शकतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपण पाहू शकता 11 अर्थात 11 धावा. आणि गडी देखील एकच बाद झालेला आहे, परंतु त्या गोष्टीचा फायदा उचलला जात नाहीये. विकेट्स भरपूर सुरक्षित आहेत, परंतु गोलंदाजी फारच छान भेदक मारा पाहायला मिळतोय. उज्ज्वलचा पुढचा बॉल थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, थोडासा स्लोअर बॉल होता, एज लागली, लेग कटर. विकेट किपरला बीट करून बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. आणि मी आधी देखील म्हटलंय की एकेरी दुहेरी धावांनी काहीही होणार नाही, हवाई फायर्स करावे लागतील. आता तर चौकार षटकारांमध्येच डील करावं लागणार आहे फलंदाजांना. जर मॅच जिंकायची असेल किंवा सामना रोमहर्षक स्थितीत जरी न्यायचा असेल तरी देखील मोठे फटकेच घ्यावे लागतील. हो नक्कीच, कारण चेंडू आता मात्र कमी शिल्लक राहिलेले आहेत, धावा जास्त पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी फारच मोठी चुकी पाहायला मिळते फलंदाजाकडे, कारण चेंडू लँड होण्या अगोदर शॉर्ट सिलेक्शन होत आहे आणि ही खेळपट्टी आता मात्र नक्कीच ज्याप्रमाणे सरड्याप्रमाणे इथे मात्र रंग बदलते अजय. परंतु जास्तीत जास्त गोलंदाजांसाठीच ही पोषक खेळपट्टी दिसते. 8 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 39 धावांची गरज. यावेळेस बॅटच्या मधोमध घेऊन लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, दमदार फटका, षटकार. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत खांडवल वाशिराचे सन्माननीय विलासदादा पाटील याचकडून चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून त्यांचे स्पेशलिस्ट आपण पाहिले तर महेंद्र मागे, हिरामण,
आणि विश्वास मागे यांना नक्कीच शुभेच्छा आलेल्या आहेत आणि नक्कीच कॉमेंट्री पॅनलसाठी सुद्धा त्यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद विलासदादा पाटील, माजी सरपंच आहेत वाशिरे गावचे. त्याचप्रमाणे ओमसाई वाशिरे संघाचे कॅप्टन कुल वैभव मागे यांना सुद्धा शुभेच्छा येत आहेत SK स्पोर्ट्स सापे संघाला. तर नक्कीच सर्वांचं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. काय स्ट्रोक इथे मात्र आकाशकडनं आपण पाहिलाय. इथे मात्र ऑन साइडला बिगी, व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट पाहायला मिळाले, एक समोरच्या दिशेनं, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. धावसंख्या झाली आहे 24. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे, फक्त 6 चेंडू शिल्लक. षटकार तर आलेत, मात्र असं वाटतंय थोडासा उशीर झालाय. हो नक्कीच असं वाटतं की गाडी होती 12ची आणि खिलाडी पोहोचले 1च्या दरम्यान. थोडासा उशीर झाला आहे, परंतु हरकत नाही, दुसरी गाडी मिळू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. 6 चेंडूंचा तुम्हाला परिश्रम करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. नाही, संयमापेक्षा थोडीशी आता घाई पण करावी लागणार आहे, कारण 6 चेंडू 27 धावा. तुमची जी गाडी थोडी तुम्ही लेट पिक करणार आहात, पकडणार आहात, त्यासाठी तुम्हाला आता थोडी घाई करावी लागणार आहे, थोडं फास्ट जावं लागणार आहे. म्हणजेच काय तर अजूनही मोठमोठे फटकेच खेळावे लागतील. 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले, दोन्हीही नेत्रदीपक फटके फलंदाज आकाश शास्त्रीच्या बॅटमधून आलेले आहेत. आतिशला देखील आता त्याच्याच प्रमाणे कुठेतरी चांगले शॉट्स खेळावे लागतील. आतिश निश्चितच एक जबरदस्त नावलौकिक असलेला खेळाडू आहे, परंतु आतापर्यंत त्याने जास्त स्ट्रगल केलंय, एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून निघालेला नाही. 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. नक्कीच क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये, नक्कीच मोठे फटके खेळू शकतात. नक्कीच आपण पाहू शकता दुपारच्या सत्रामध्ये अनंत केणे आणि त्यानंतर नवनाथ बारशे नक्कीच त्यांचं शुभ आगमन झालंय, अपार मेहनत करत आहेत या स्पर्धेसाठी. तर नवनाथ पाटील यस. इथे मात्र माटी महेंद्र गोलंदाजीसाठी जास्त ओळखला जात नाही, परंतु पहा सुरुवात अतिशय लाजवाब. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त करतो, या मधले एसटी इथे मात्र उद्ध्वस्त करतोय. लागणारा अजून एक धक्का SK स्पोर्ट्स चापे संघाला. फलंदाज बाद. आतिश पाटीलची खेळी संपुष्टात आली. फ्लायटेड डिलिव्हरी होती, पायांच्या मागून त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आतिशचा महेंद्रने. महेंद्रला मात्र आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच गोलंदाजी करताना पाहतो. सिटी क्रिकेटमध्ये तो गोलंदाजी करत नाही, ओपन क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत नाही, एक प्रमुख फलंदाज म्हणूनच खेळत असतो, परंतु गावच्या संघासाठी नेहमीच त्याने गोलंदाजी केलेली आहे आणि ती अतिशय चांगली गोलंदाजी. भरपूर व्हेरिएशन्स आहेत, ऑफ कटर, लेग कटर, क्विकर डिलिव्हरीज, फार छान गोलंदाजी असते महेंद्र मागेची. जेवढी छान त्याची फटकेबाजी असते तेवढीच चांगली गोलंदाजी आहे त्याची. मात्र आता नवीन बॅट्समन, आणखी एक पॉवर हिटर मैदानात आलेला आहे, ऋषिकेश पाटील. नक्कीच या फलंदाजाकडे खूपच मोठी क्षमता आहे, परंतु असं वाटतं की कुठेतरी उशिराने प्रमोट केला असावा. परंतु पाहूया एखादा विक्रम इथे मात्र प्रस्थापित करतोय की आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आल्याला फेकून देतोय, व्हॉट अ शॉट, डीप मिडविकेट चिमेरच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर प्रहार, पंचांचा इशारा, षटकार. ऋषिकेश पाटीलला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही योगेश, कारण या फलंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये 20 किंवा 25 धावा बऱ्याचदा बनवलेल्या आहेत. मला चांगल्या प्रकारे आठवतंय आतकोली येथील स्पर्धेमध्ये गतवर्षी नवीन हंगामाची ती सुरुवात होती गतवर्षीची. तळवली संघाविरुद्ध एका ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना दमदार बॅटिंग केली होती आणि सामना जिंकून दिला होता SK स्पोर्ट्स सापेट टीमला. तर हा अतिशय खतरनाक असा फलंदाज आहे. 4 चेंडू शिल्लक, 21 धावांची आवश्यकता. महेंद्र पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट, पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय, यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. उंची जास्त आहे, लांबी कमी, हिरामण चेंडूच्या खाली आणि ऋषिकेश जाईल आता मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. सामना तर आता एकतर्फी झालाय, 3 चेंडू आणि 21 धावा. मात्र आकाश शास्त्रीसाठी 2021 रुपयांचं पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉल्सवर 2 षटकार त्याने लगावलेत आणि आता तोच आकाश स्ट्रायकिंग एंडला आहे. तर ही थोडीशी रंगत दिसते सामन्यामध्ये. तो पारितोषिक जिंकेल का? हो नक्कीच प्रयत्न तर तोच असेल आकाशचं, कारण क्षमता आहे त्याच्याकडे.
परंतु इथे मात्र बॅकपर्यंत जाऊन पंच करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय लाजवाब झेल आपल्या पालामध्ये 38 सर्कलमध्ये कव्हर पॉइंट दिशेने लागणारा अजून एक धक्का SK स्पोर्ट सापे संघाला. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हे कृपा यानंतर जो सामना होणार आहे धनेशीलन कुकसे विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे या संघासाठी, त्याचप्रमाणे कॉमेंट्री फायनलसाठी आणि या आयोजनासाठी कुकसे गावचे शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील याकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुनाथ पाटील साहेब, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र गोलंदाज महेंद्र मागे हॅट्रिक वर आहे. तर आता ही रंगत आहे, हॅट्रिक पूर्ण होईल की नाही. नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला बिग हिट, चेंडू जातोय जातोय जातोय, गेला निघून डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मात्र अजून एक मोठा फटका खालीचा उद्दिष्ट होता, परंतु चेंडू बराच वेळा आकाशात स्वतः गोलंदाज माटे महेंद्र चेंडूच्या खाली झेल ड्रॉप, परंतु जास्त काही नुकसान होऊ शकणार नाही कारण या सामन्यावर मात्र विजयश्री प्राप्त करतो या ठिकाणी चेरोबा स्पोर्ट वासिर संघ. विजय संघाचं अधिक अभिनंदन, हरले संघाचं कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झालं त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आयोजकाच्या वतीने पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर लक्षात घ्यायचं आहे, हस्तांदोलन केल्यानंतर तुम्ही मैदान सोडायचं आहे. लक्षात घ्या, दोन्ही संघांना विनंती असेल मित्रांनो, हस्तक्षेप केल्यानंतर तुम्ही मैदान सोडायचं आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे. तर या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करत असताना 17 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स प्राप्त केले आणि तो ठरतो या अर्थात माटे महेंद्र मागे. कम ऑन द स्टेज महेंद्र. अतिशय चांगल्या प्रकारे इथे मात्र हा सामना शिरोबा स्पोर्ट वासिर संघाने विजयश्री प्राप्त केलं आणि नक्कीच महेंद्रचा आपण या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांचे शुभ हस्ते त्यांचा आपण गुणगौरव करणार आहोत. भावलगावचे उद्योजक सन्माननीय यशवंत किणे साहेब, त्यांच्या समेत सन्माननीय अशोकजी पाटील या दोन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत. वेल प्लेट माहिती, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपल्या स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी अशोकजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे यशवंतजी किणे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत. तर महेंद्र, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप